नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये 174 पदांसाठी भरती. इथं बघा, कनिष्ठ लिपिक, कर संग्राहक, स्टेनोग्राफर या पदासाठी तुम्हाला कोणतीही पदे मागितलेली आहे. तसंच इथं तुम्हाला पगार जास्तीत जास्त 1,22,800 रुपयेपर्यंत भेटणार आहे. त्याआधी तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या डेली नोकरी अपडेट्स यूट्यूब चॅनलवर आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे तुम्हाला डेली नोकरी अपडेट्स मिळत राहतील. तसेच माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना, तसेच जे कोण गरजू आहे त्यांना नोकरीची अत्यंत गरज आहे, त्यांना हा माझा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग बघूया व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये. तर बघा, आपण आलो आहोत नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर बघा, पदभरतीची सविस्तर जाहिरातीमध्ये बघा, या ठिकाणी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक इथं दिलेलं आहे. तर इथं बघा, परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी बघा, या ठिकाणी दिनांक 26/8/2025 ते दिनांक 9/9/2025 एवढा कालावधी दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा, परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक तसेच ऑनलाईन परीक्षेचा दिनांक इथं बघा https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल इथं असं दाखवलेलं आहे. या ठिकाणी बघितले तर तुमची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं म्हणजेच कम्प्युटर बेस्ड तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. या ठिकाणी बघा, कोणकोणत्या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे ते दाखवलेलं आहे. तर इथं बघा, कनिष्ठ लिपिक या पदासाठी 60 एवढी वॅकन्सी निघालेली आहे. S6 या वेतन टाईपनुसार 19,900 ते 30,200 एवढं तुम्हाला वेतन भेटणार आहे. विधी सहाय्यकासाठी 6 पदे. इथं बघा, कर संग्राहकासाठी 74 पदे. ग्रंथालय सहाय्यकासाठी बघा 8 पदे. स्टेनोग्राफरसाठी बघा 10 पदे. स्टेनोग्राफरसाठी बघा तुम्हाला ₹38,700 ते जास्तीत जास्त 1,22,800 एवढा तुम्हाला पगार भेटणार आहे. खाली बघितलं तर बघा, लेखापाल आणि रोखपाल या पदासाठी बघा 10 असे टोटल 174 जागांसाठी नागपूर महानगरपालिकेची भरती निघालेली आहे. तर इथं बघा, कनिष्ठ लिपिक भरायची रिक्त पदे इथं दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, एकूण 60 पदे इथं दाखवलेले आहेत कनिष्ठ लिपिक या पदासाठी. तर बघा, इथं कॅटेगरी वाईजनुसार पदे दाखवलेले आहेत. तर अ पदासाठी बघा 7, अ पदासाठी 9, विजा अ पदासाठी 4 असे टोटल 60 जागांसाठी कनिष्ठ लिपिकाची वॅकन्सी निघालेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये. इथं विधी सहाय्यकासाठी 6 पदे दाखवलेली आहेत. इथं बघा, कर संग्राहकासाठी 74 पदे दाखवलेले आहेत. कॅटेगरी वाईजनुसार इथं बघा, प्रत्येक कॅटेगरीची इथं पदसंख्या दाखवलेली आहे. ते तुम्ही जाहिरातीच्या PDF मध्ये बघून घ्या. तर अशा बऱ्याच पदांच्या कॅटेगरी वाईजनुसार इथं वॅकन्सी दाखवलेल्या आहेत. इथं बघा, पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता दाखवलेली आहे. तर इथं या ठिकाणी बघा, कनिष्ठ लिपिक या पदासाठी बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी इथं त्यांनी मागितले आहे. तसेच या ठिकाणी बघितलं तर मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. इथे या ठिकाणी संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता इथं त्यांनी मागितली आहे. इथं कर संग्राहकासाठी कोणत्याही शाखेची पदवी त्यांनी मागितलेली आहे. तसेच इथं बघा, मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करण्याच्या धोरणानुसार आवश्यक पात्रता इथं त्यांनी मागितले आहे. स्टेनोग्राफर या पदासाठी बघा, त्यांनी कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, तसेच मराठी व इंग्रजी लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण. इथं संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करण्याच्या धोरणानुसार आवश्यक पात्रता, शासनाची मराठी 40 व इंग्रजी 60 शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण. अनुभव मागितलेला आहे. स्टेनोग्राफरसाठी बघा, शासकीय नियम शासकीय कार्यालयातील स्टेनोटायपिस्ट पदाचा 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. म्हटलं आहे, पण तुम्हाला फक्त इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मागितलेली आहे आणि तुमची जी टायपिंगची इथं क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. आता इथं बघा, या ठिकाणी संगणक हाताळणी किंवा वापराबाबतचे ज्ञान इथं दाखवलेलं आहे. तर इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक तर तुमचं DOEACC हे कॉम्प्युटर ऑपरेशनचा तुमचा कोर्स झालेला पाहिजे. ते कोणत्या स्तरावर म्हटलं तर इथं बघा, पुढं अ स्तर, A स्तर किंवा B किंवा C स्तर यापैकी कोणतीही एक परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचं आहे असं इथं दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, किंवा MSCIT ही परीक्षा उत्तीर्ण होणे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. इथं बघा, वयोमर्यादा दाखवलेली आहे. या ठिकाणी
तर या ठिकाणी बघा वयोमर्यादा गणनेचा दिनांक इथं दाखवलेला आहे. तर 9/9/2025 हा वयोमर्यादा गणनेचा दिनांक दाखवलेला आहे. तर इथं बघा कॅटेगरी वाईजनुसार वयोमर्यादा गणनेचा दिनांक इथं या ठिकाणी बघा किमान वयोमर्यादा सर्वोत्पादनकरिता बघा इथं या ठिकाणी 18 दाखवलेला आहे. अराखीवसाठी तसेच मागासवर्गीय अधोगती किंवा अनाथासाठी बघा इथं 38 दाखवलेला आहे या ठिकाणी. आणि तसेच या ठिकाणी जर बघितलं तर 43 दाखवलेलं आहे. इथं जर बघितलं माजी सैनिकासाठी बघा तर अराखीवसाठी बघा किमान वयोमर्यादा 38+ सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष या ठिकाणी इथं दाखवलेला आहे. तसेच इथं बघा मागासवर्गीय अधोगती अनाथासाठी इथं बघा या ठिकाणी 43+ सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष इथं दाखवलेला आहे. तर इथं या ठिकाणी बघा तर माजी सैनिकाकरिता कमाल वयोमर्यादा 55 वर्ष इतकी राहिली इथं असं दाखवलेलं आहे. दिव्यांगासाठी 45, प्रावीण्यप्राप्त खेळाडू तसेच अराखीव मागासवर्गीय अधोगती किंवा अनाथांसाठी 43, दिव्यांग व्यक्ती उमेदवारासाठी बघा इथं 45, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्तासाठी 45, पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 एवढी वयोमर्यादा इथं दाखवलेली आहे. तर आता या ठिकाणी बघा निवडीची पद्धत इथं दाखवलेली आहे. तुमची जी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे ती बघा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. तर या ठिकाणी बघा नियुक्तीच्या पात्रतेसाठी उमेदवारांना चाचणी किंवा लेखी परीक्षा किमान 50% गुण मिळवणे आवश्यक राहील. तथापि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग किंवा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 50% ऐवजी या ठिकाणी बघा 50% ऐवजी 50% गुण मिळवण्याची अट इथं त्यांनी ठेवलेली आहे. इथं गट क पदांकरिता बघा 100 प्रश्न असले 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल असं इथं म्हटलेलं आहे. या ठिकाणी बघितलं तर सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण 100 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येतील. गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी 2 तासाचा राहील. इथे या ठिकाणी बघितलं तर शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक दिनांक 4 मे 2022 मध्ये तरतुदीनुसार संवर्ग क्रमांक 1 ते 5 या सर्व पदांकरिता मौखिक म्हणजेच मुलाखती परीक्षा घेण्यात येणार नाहीत असं इथं या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी बघितलं तर अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप बघितलं तर ती बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीनं तुमची ही परीक्षा घेण्यात येईल. म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल. इथे जर बघितलं कनिष्ठ लिपिक या अतांत्रिक पदासाठी बघा सिलेबस दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान प्रत्येकी प्रश्न तुमचा 25 प्रश्न राहणार आहे. प्रत्येक विषय 25 प्रश्न राहणार आहे. इथं दर्जा जर बघितलं तर उच्च माध्यमिक शाळा 12वी तसेच पदवी इथं मागितली आहे. माध्यम या ठिकाणी बघितलं तर मराठी तसेच इंग्रजी इथं दाखवलेलं आहे. प्रश्नसंख्या 100, गुण 200 असे एकूण गुण 200 मार्कासाठी तुमची कनिष्ठ लिपिकाची परीक्षा घेतली जाणार आहे नागपूर महानगरपालिकेअंतर्गत. तर कर संग्राहकासाठी सुद्धा बघा सेम तेच विषय तुम्हाला राहणार आहे. मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान तेवढेच प्रश्न तेवढेच मार्क. तर या ठिकाणी बघा परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन ऑनलाईन खाते म्हणजेच युजर रजिस्ट्रेशन उघडणे गरजेचं आहे. विहित कालावधी तसेच विहित पद्धतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीनं करणे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक राहील इथे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. इथे जर बघितलं या ठिकाणी परीक्षा केंद्र दिलेलं आहे. तर परीक्षा केंद्र दिलेलं आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, परीक्षेसाठी केंद्राच्या उपलब्धतेनुसार उमेदवारास परीक्षा केंद्र व परीक्षा दिनांक तसेच परीक्षा सत्र प्रवेशपत्राद्वारे नेमून देण्यात येईल. याबाबत नागपूर मनपाचे त्या वेळच्या धोरणावर निर्णय अंतिम मानण्यात येईल. या ठिकाणी बघा वरीलप्रमाणे परीक्षा केंद्र निवडीची प्रक्रिया उमेदवाराने अर्जामध्ये दिलेले पर्याय व उपलब्ध परीक्षा केंद्र या आधारे करण्यात येईल. तीनही पसंती क्रमात उमेदवाराने निवडलेल्या पर्यायापैकी कोणत्याही कारणांमुळे एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास इतर उपलब्ध परीक्षा केंद्रापैकी परीक्षा केंद्र नेमून देण्यात येईल. याबाबत आयुक्त महानगरपालिका नागपूर यांचे निर्णय अंतिम राहील. इथं जर बघा परीक्षा फी इथं दाखवलेली आहे. तर बघा इथं अराखीव पदासाठी 1000 रुपये फी इथं दाखवलेली आहे. तसेच इथं जर बघितलं तर मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथासाठी बघा ₹900 परीक्षा फी दाखवलेली आहे. तुमची नागपूर महानगरपालिकेची ही भरती सरळ सेवा पद्धतीने घेतली जाणार आहे हे लक्षात ठेवा. तर मग बघा तुम्ही नागपूर महानगरपालिकेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.